रविवार दिनांक 25 अगस्त 2024 को साई प्रसन्न सोसाइटी कैलाश नगर व न्यू प्रकाश नगर में शिवसेना उप शहर प्रमुख श्री संदीप भोईर व समाज सेविका सौ प्रीति संदीप भोईर के नेतृत्व में मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना में लाभार्थी महिलाओं का सत्कार किया गया। इस कार्यक्रम का मार्गदर्शन करने हेतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना समिति अध्यक्ष श्री संजय काबूकर उपस्थित थे। जिन महिलाओं को इस योजना का लाभ नहीं मिला उन्हें जल्द ही यह लाभ मिलेगा, ऐसा आश्वासन श्री संजय काबूकर ने दिया। इस अवसर पर शिवसेना शहर सचिव श्री समीर पवार, शिवसेना उप विभाग प्रमुख श्री अशोक भोईर, शिवसेना गट प्रमुख महेंद्र अल्लाट, नितिन जाधव, विशाल जाधव, शिवसेना महिला आघाड़ी शहर प्रमुख सौ सुमित्रा जाधव व समस्त साई प्रसन्न सोसाइटी महिला उपस्थित थे। सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजना ही मुख्यमंत्री मोदयांनी जी रक्षाबंधनची भेट म्हणून या आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला रक्षाबंधनच्या दिवशी सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आणि आज आम्ही पूर्ण भिवंडीमध्ये आमच्या विभागामध्ये पूर्ण जाऊन त्याची पाहणी करतो की काही लोकांना किती पैसे आल्यात, काही लोकांची काय समस्या आहेत हे जाणून घेऊन त्याच शासनाच्या दरबारी त्याचे विषय घेऊन ते आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत आहेत। ही खरंच तशीच अफवा होती, जे विरोधी पक्ष आहेत त्या लोकांनी ह्याचाच बॉल उभा केला की बाबा ही फक्त इलेक्शनचा स्टंट आहे। इलेक्शनचा स्टंट नसून तुम्हाला आज माहिती आहे की रक्षाबंधनच्या टायमाला मुख्यमंत्री मोदी साहेबांनी सगळ्यांच्या खात्यात 3-3 हजार रुपये गेले। याची सांगतो मला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1,37,00,000 फॉर्म भरले गेले आणि 1,30,00,000 फॉर्म सबमिट झाले। याचा अर्थ जे बोलणारे आहेत त्यांची तोंडाला पानं पुसून टाकली आणि आज लगभग 1 कोटी लोकांना याचे मुख्यमंत्री मोदयांच्या याच्यात पैसे जमा झाले। तर ही योजना इलेक्शन पुरती असती तर ही योजना नंतर चालू झाली असती, पण ही मुख्यमंत्री साहेबांनी अगोदरच पैसे देऊन टाकले। आणि तुम्हाला सांगतो की ही योजना मध्य प्रदेशमध्ये ही योजना सुरू आहे, म्हणजे ही काय योजना इलेक्शन पुरता केली असं नाही, ही इलेक्शन नंतरही चालेल। आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की हे परत आम्ही या सरकारमध्ये आलो तर ह्या आपण सगळ्यांना आमच्या बहिणींना आम्ही 3,000 रुपये देणार, तर योजना बंद व्हायचा हा प्रश्नच येत नाही। ज्या लोकांचे रिजेक्ट झाले, काही लोकांचं आता मी सांगतो मला आमची आज 8 आहे 10वी सभा आहे, आम्ही प्रत्येक भागामध्ये जाऊन विचारतो। आपल्याला काही महिलांनी खाते खोलले आहेत पण त्याची केवायसी केली नाहीये। आणि तुम्हाला सांगतो आमची काल एक महिलांची चर्चा झाली की तिच्या खात्यात पैसे आले पण एका आपल्याला माहिती आहे की बँकेतल्या खात्यामध्ये जर मेंटेन खाता नाही केला तर ते मायनसमध्ये जातो, की ते पैसे तसे डिटेक्ट होतात। याच्याशी याचा काही संबंध नाहीये। योजनाचे पैसे प्रत्येकाच्या खात्यात येतील, तुमचे केवायसी व्यवस्थित करून घ्या आणि काही अडीअडचणी ज्यांच्या असतील त्यासाठी आम्ही आज प्रत्येक विभागामध्ये जातो, ते जाणून घेतो। आमचे जसे संदीप भोईर साहेब इथं काम करतात की आमचे पक्षाचे उपशहर प्रमुख आहेत, मी या महिलांना आवाहन केलेलं आहे, तुमच्या माध्यमातून सांगतो की तुम्ही संदीप भोईर साहेबांकडे जा, तुमच्या ज्या तक्रारी ते सांगा, मी शासन दरबारी याचे विषय घेऊन त्यांना कशात लवकरात लवकर पैसे देण्याचं काम आम्ही करू। योजना मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपली सुरू झालेली आहे। आमची मोहीम आता ही आज इथे, उद्या परत आम्ही अशोकनगरला आहे, काल ब्राह्मणालीत झाली, परवा आम्ही नागावला होतो, त्याच्या अगोदर आम्ही आपल्या पद्मनगरमध्ये होतो। सगळ्या विभागामध्ये आम्ही जाऊन ते मीटिंग घेत राहिलो। पहिलेच 1,20,00,000 लोकांना अप्रूव्हल झालाय आणि 1 कोटी लोकांना 17 तारखेलाच पैसे आले। आजची ताजी बघितली मी 2 कोटी महिलांनी फॉर्म भरलेले आहे, 1,60,00,000 महिलांचे अप्रूव्हल झालेले आहे आणि त्यांना 14 तारखेपासून पैसे येणं चालू झालेले आहे। आता येत्या काळात बाकीच्यांना ज्यांचे पैसे अजून आले नाही ना त्यांना बाकीच्यांना मिळतील पैसे। कोणाचे म्हणजे येणार नाही असं नाही, सगळ्यांना पैसे मिळतील। ज्यांना आता आले नाही त्यांना 2 महिन्याचे मिळतील, जर पुढच्या महिन्यात येणार असेल तर त्यांना 3 महिन्याचे मिळतील, म्हणजे त्यांना जुलैपासून सगळ्या महिन्याचे पैसे कंटिन्यू मिळत राहतील आणि जोपर्यंत ही सरकार आहे तोपर्यंत हे पैसे मिळत राहतील। इव्हन मी तर हे म्हणेन अजितदादा पवार जे माननीय उपमुख्यमंत्री त्यांनी तर अशी घोषणा केली पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर आम्ही 1500च्या ऐवजी 3,000 रुपये प्रत्येक महिलेला देऊ, हे त्यांचा एक शब्द आहे। आणि मी सांगतो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करा, तर तुमच्या या योजना पुढेही चालू राहतील आणि पुढेही तुम्हाला लाभ मिळत राहील। आज श्री काबूकर संजय काबूकर साहेबांनी जो आम्हाला मार्गदर्शन केलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करते की ज्या बायकांना पैसे आलेले आहेत
ते तर चांगलीच गोष्ट आहे, पण ज्यांना पैसे मिळालेले नाहीये त्यांनी पुढे काय करावं याबद्दल त्यांनी आम्हाला खूप चांगली माहिती दिलेली आहे. आणि मी आपले मुख्यमंत्री साहेब आहेत जे एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांचे मी मनापासून आभार मान्य करते. सगळ्या बायकांतर्फे ज्या माझ्या भगिनी आहेत सगळ्यांतर्फे मी त्यांचे आभार मान्य करते की त्यांनी ही जी योजना आणलेली आहे त्यांच्या महिलांना त्यांच्या बहिणींना खूप चांगला फायदा होतो आहे. त्यांच्या छोट्या छोट्या गरजा आहेत त्या पूर्ण होणार आहेत त्याच्याने. यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्रींनी किंवा कोणत्याही पॉलिटिशियननी हा विचार केला नव्हता महिलांसाठी, पण हा त्यांनी विचार केलेला आहे. म्हणून आम्ही सर्वांचा, सर्व महिलांचा, सर्व भगिनींचा त्यांना पूर्णपणे साथ आहे, त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांचे आभार मान्य करतो. सगळ्यांचा आभार मानते. आणि मुख्यमंत्र्यांनी जी योजना आणली लाडकी बहीण योजना त्यांचा आम्ही सगळ्या महिलांना खूप लाभ झालेला आहे आणि भरपूर महिलांना भेटलेले आहेत. आणि बाकी आहेत त्यांच्यासाठी साहेबांनी जसे सांगितले आहे तशी सगळे योजना आम्ही तशी लागू करू, मग तसे आमचे फायदे होईल. आणि आता पुढचे जे काय साहेबांनी आणलेली योजना आहे ते कधीच पूर्ण असे कुठल्याच मुख्यमंत्रीने आणलेली नाही आहे. आता साहेबांनी आणलेली आहे आणि त्याचा आम्हाला फायदा होतोय. त्याच्यासाठी साहेबांचा खूप खूप आभार आहे. त्यासाठी आम्ही साहेबांना खूप सगळ्या बहिणींतर्फे आम्ही देतोय आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे, साथ आहे. पुढे पण ही आघाडी जी आहे योजना ती आम्हाला असं वाटतंय आणि असे मुख्यमंत्री आम्हाला नेहमी लाभले. बोलली मी की तुम्हाला पुढच्या महिन्यात नक्की येणार ते पैसे. तुम्ही टेन्शन घेऊन लाडकी योजना आहे आणि मुख्यमंत्री साहेब आपले बर्फ आहेत ते आपली योजना आपल्यापर्यंत पोहोचवली. पैसे दिले त्यांनी महिलांसाठी पैसे दिले आणि त्यांनी नवीन योजना काढली त्यांच्याबद्दल खूप खूप आभारी आहे.